आणि आता बातमी आहे तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची, कारण राज्यातले भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले। पाऊस लांबणीवर गेलाय आणि त्यामुळे महागाईचे सटके हे आता सर्वसामान्यांना सहन करावे लागतात। पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत, भाज्यांची आवक घटली आहे आणि दरही चांगलेच वाढले आहेत। राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका हा भाजीपाला उत्पादनाला बसतोय। बाजारात आवक घटलेली आहे आणि त्यामुळे दरात चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते आणि रोजच्या रोज भाजी खाणाऱ्यांचे त्यामुळे चांगलेच वांदे झालेले आहेत। पाऊस लांबणीवरती पडलेला आहे आणि महागाईचे चटकेही आता सहन करावे लागणार आहेत। तर सर्वसामान्यांचं म्हणजे तुमचं आमचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे, कारण आगामी काळात व्याजदरात कपात होण्याची शक्यता धूसर झाली आहे। उलट कर्जाचे हप्ते महागण्याची शक्यता आहे। जूनमध्ये किरकोळ महागाई दर 4.38% गेलाय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण वाढणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं महागाईवरती नियंत्रण ठेवण्यासाठी निश्चित केलेलं 4% मध्यम मुदतीचं लक्ष्य गेल्या 17 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच ओलांडलं गेलंय। अन्नधान्याच्या किमतीमधील वाढ हे जूनमधली महागाई वाढण्याचं एक मुख्य कारण ठरलंय। टोमॅटो, कांदा, आलं आणि विविध डाळींच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट कोलमडलंय। त्यातही पावसानं ओढ दिली आहे, पेरण्याही खोळंबलेल्या आहेत आणि त्यामुळे महागाईचा भडकाच उडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जूनमध्येच किरकोळ महागाईचा दर जो आहे तो बदललेला पाहायला मिळतोय। कशा पद्धतीनं पाऊस गायब झाल्यानं खिशाला चटके बसू शकतात। अपुरा पाऊस, त्यामुळे पीक उत्पादनात घट झाली आहे। तूर, उडीद अशी कडधान्य जी आहेत ती सुद्धा कमी आहेत, त्यामुळे डाळी महाग होऊ शकतात। अपुरा पाऊस आहे, त्यामुळे तेलबिया उत्पादन सुद्धा कमी प्रमाणात होण्याचीच भीती आहे आणि त्यामुळे तेल दराची सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। तर पाऊस प्रचंड कमी झाल्यानं तेल, अन्नधान्याची आयात करावी लागेल आणि त्यामुळेच अन्नधान्य आणि तेलाचे दर हे वाढलेले असतील। तर भाज्या आणि फळं ही देखील चांगलीच महागतायत, कारण पाऊस कमी झालेला आहे, अनेक ठिकाणी उगवणच होत नाहीये। तर शेतकऱ्याच्या हाती सध्या पैसा नाहीये, क्रय शक्ती कमी झाली आहे आणि याचा फटका हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसेल। तर अन्नधान्य सुद्धा चांगलंच महाग होणार आहे। महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेट हा मात्र वाढणार असं सांगितलं जाते। तर रेपो रेट महाग झाल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यातही वाढ होण्याची शक्यता आहे आणि कर्जाचे हप्ते त्यामुळे महाग होऊ शकतात। तर कमी पाऊस असल्यामुळे पशुखाद्य देखील कमी प्रमाणात उगवते, त्यामुळे दूध उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दूध महाग, अर्थातच त्यामुळे त्याच्यावरचे आधारित तूप, चीज हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा महाग होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे महागाई वाढण्याचीच दाट शक्यता